पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून अगोदर स्वागत करतो। उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि या सरकारला सुद्धा जवळजवळ आता 3 वर्ष पूर्ण होत असताना या सरकारचा सर्व कारभार गोल आहे। त्यात मोठा झोल आहे अशी परिस्थिती असून त्यात या सरकारमधील मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्व सोनू सेठ सहभागी असल्याने या सोनू सरकारवर आता भरोसा राहिला नाही, ही मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रश्नासह कायदा व सुव्यवस्था, विविध खात्यातील भ्रष्टाचार, त्यातील मंत्र्यांचा सहभाग, शिक्षण व उच्च शिक्षण विभागातील सावळा गोंधळ, कुपोषण व बालमृत्यू, ही सर्व या अधिवेशनातले आमचे प्रमुख मुद्दे या ठिकाणी असणार आहेत। उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव, तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या सुपीक जमिनी आणि पॅलेट गनचा वापर करून नेवाळीतील शेतकऱ्यांवर केला जाणारा अन्याय, या सर्व प्रमुख मुद्द्यावरती आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरणार आहोत। एक ऐतिहासिक कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 1 महिन्यापूर्वी घोषणा झाली आणि त्या कर्जमाफीत सरसकट अंशतः निकषासह शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली। खरं तर 1 महिना होऊनही अजूनही एकाही शेतकऱ्याला या कर्जमाफीचा फायदा झालेला नाही। एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा न होता मात्र 36 लाख रुपये आजपर्यंत कर्जमाफीच्या जाहिरातीवर या ठिकाणी झाले, हे आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र आहे। आरक्षणाचा विषय मराठा समाजाचा आला, मुद्दा चिघळला, की ऐतिहासिक शिवस्मारकांच्या संदर्भामधला निर्णय सरकार घेतं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चिघळला की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर करतो। पण ना आरक्षण मिळतं, ना शिवस्मारक होतं, ना कर्जमाफी मिळते, ना महाराजांच्या नावाची योजना या राज्यामध्ये राबवली जाते। अशी भूमिका आजपर्यंत या सरकारने घेतलेली आहे। म्हणून या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, त्या निर्णयामध्ये 30 जून 2016 नंतरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही हेही स्पष्ट आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे, ही आमच्या विधिमंडळाच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे। 10,000 उचल देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला, त्यातल्याही 10,000चा शेतकऱ्याचा कुठलाही फायदा झाला नाही। काही ठराविक काही ठिकाणचे शेतकरी सोडता त्या 10,000च्या योजनेचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावरती या ठिकाणी होऊ शकला नाही। आता ही कर्जमाफीची घोषणा फसवी आहे हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये निश्चित झालेलं आहे। म्हणजे सुरुवातीच्या काळात
विरोधी पक्षांनी घेतलेले कर्जमाफीच्या संदर्भामधली भूमिका, सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर केलेली आंदोलनं, शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतल्यानंतर सरकार जेवढं घाबरलं आणि त्यामध्ये ज्या संभ्रम अवस्थेमध्ये हे कर्जमाफीचा निर्णय घेतला, ती अवस्था आणखीनही कायम आहे. याची अंमलबजावणी आणखीन या कर्जमाफीच्या घोषणेची होऊ शकत नाही. कर्जमाफीच्या संदर्भात जिल्हानिहाय आकडेही आपल्या सगळ्यांच्या समोर आले. पण ज्यावेळेस आम्ही सरकारकडे या ठिकाणी जिल्हानिहाय आकडे कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे मागतोय, ती यादी मात्र सरकार आणखीन या ठिकाणी द्यायला तयार नाही. या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा नेमका सरकार निधी कुठून आणणार, कसा आणणार, याच्यासाठी कसा निधी उभा करणार, याचीही तयारी आणखीन सरकारची काही झालेली नाही. किंबहुना याबाबत प्रशासकीय पातळीवरती कर्जमाफीच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करायला हवी होती, ती पूर्तता सुद्धा या ठिकाणी होऊ शकलेली नाही. म्हणून या प्रमुख विषयावर सुद्धा आम्ही उद्या या अधिवेशनामध्ये या ठिकाणी जोरदार आवाज उठवणार आहोत. तुरीच्या संदर्भामध्ये 2017-18 या हंगामात 5,450 एवढा हमीभाव या सरकारने काढला, जाहीर केला. खरं तर मागच्या वर्षी तुरीच्या संदर्भात जे गोंधळ झाला, या वर्षीही तसाच होणार आहे. मागच्या वर्षीची तूर खरेदी सुद्धा आणखीन शेतकऱ्यांची तशीच राहिलेली आहे. या वर्षी सुद्धा गोंधळ असाच राहील अशी तयारी सरकारकडून आणखीन काही झालेली नाही की ज्यावेळेस 17-18च्या तूर खरेदीच्या संदर्भामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा होऊ शकतो. कर्नाटक राज्याने 2016-17ला 5,500 रुपयांनी तूर खरेदी या ठिकाणी केली. हमी भाव 5,050 असताना 450 रुपयाचा बोनस कर्नाटकच्या शेतकऱ्याला या ठिकाणी कर्नाटकच्या राज्य सरकारने दिला. त्याची मागणी आम्ही या ठिकाणी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. ती मागणी सुद्धा राज्य सरकारने या ठिकाणी पूर्ण केलेली नाही. या तूर संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की फार मोठा घोटाळा तुरीच्या संदर्भात झाला आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी घोटाळा केलेला. तर शेतकऱ्याच्या नावावर व्यापाराकडून झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी चौकशी लावतो म्हणलं, त्याचं काय झालं? आणि त्यामध्ये सुद्धा काही हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं गेलं, त्याचं काय झालं? या सर्व पार्श्वभूमीवर या पूर्ण प्रकरणाची तुरीच्या संदर्भातली चौकशी व्हावी. राज्यातील शेतीमाल खरेदीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी या अधिवेशनामध्ये आम्ही सर्वपक्षीय आमदारांची एक समिती नेमण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. जुलै महिना संपत असताना सुद्धा मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये आणखीन म्हणावा तसा पाऊस नाही. त्यामुळे त्या ठिकाणी दुबार पेरणीची शेतकऱ्यांवरती वेळ येऊन पोहोचलेली आहे. आमची या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडे मागणी राहील की ज्या ज्या ठिकाणी पावसाने उघार दिली आणि दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांना आली, त्या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने दुबार पेरणीसाठी अनुदान म्हणून या ठिकाणी या अधिवेशनामध्ये घोषणा करावी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतकरी स्वतःची चिता रचून झाडाला दोर बांधून आत्महत्या करण्याचा इशारा देऊन वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी झाले. पण एकीकडे आंदोलन करीत असताना सरकार मात्र बळजबरीने शेतकऱ्याची जमीन घेऊन त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. त्यामुळे या समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत.
त्यामुळं सरकारने या शेतकऱ्याची जात समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न चालवलाय. त्यामुळे या संदर्भात सुद्धा या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आवाज उठवणार आहोत. काश्मीर सारख्या राज्यामध्ये टॉयलेट बुलेटच्या संदर्भात वापर व्हावा की न व्हावा याच्या संदर्भात देशभरात चर्चा चालू आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये निवाळी या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन पुन्हा संपादित करण्याच्या संदर्भात टॉयलेट बुलेटचा वापर होतो ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमीन या ठिकाणी घेतली जाते. ही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी आवाज उठवणार आहोत. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षात बसलेल्या शिवसेनेला सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कळवळा आला आणि त्यांनी सुद्धा काही काळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावली. दिल्लीला जाऊन शिवसेना काय मॅनेज होऊन आली कळालं नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडली. राजीनाम्याचं नाटक झालं. खिशात राजीनामे घेऊन अनेक वेळा मंत्री त्यांचे फिरले. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शिवसेना निर्णय घेऊ शकली नाही. आता ढोल बजावाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलंय कर्जमाफीच्या संदर्भात नाही तर आम्ही ढोल वाजवू. आता खरं तर शिवसेनेच्या समोरच ढोल वाजवायची वेळ आली आहे. शिवसेनेला एवढंच सांगणं आहे, तुम्ही जर सत्तेत असाल तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती तुमच्या भाषेत जी आहे ती द्या, नाही तर सत्तेच्या बाहेर पडा. नाही तर सगळ्यात सोपं विधिमंडळाचे आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की महानगरपालिका मुंबईकडे असणाऱ्या 60,000 कोटीपैकी 30,000 कोटी जर राज्य सरकारला दिले तर शिवसेनेच्या एका हाताने भाजपच्या एका हाताला दिले जातील आणि भाजपकडून ह्या दोघांच्या मिळून सरकारकडून राज्याचे शेतकरी सर्व कर्जमुक्त होतील. या भूमिका सुद्धा शिवसेनेला सत्तेत राहून या ठिकाणी स्पष्ट करावं लागणार आहे. या अधिवेशनामध्ये गृह विभागाच्या संदर्भात सुद्धा मंजुळा शेटेच्या कारागृहातील हत्येमुळे कारागृहातील प्रशासनातील भ्रष्टाचार सुद्धा आता चव्हाट्यावर आलेला आहे. सामान्य नागरिक आणि कारागृहातील कैदीही असुरक्षित आहेत. आता याची चर्चा राज्यामध्ये होऊ लागली आहे. पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट समोर आले आहे. या रॅकेटमध्ये मंत्री आस्थापनेवर काम केलेल्या काही अधिकाऱ्यांची नावं सुद्धा या ठिकाणी पुढे आलेली आहेत. या सगळ्या संशयाच्या वातावरणामध्ये जनतेला, महिलेला, या राज्यातील सर्वसामान्य जनतेला आता या राज्यात कायदा सुव्यवस्था कुठेही राहिली नाही हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मंजुळा शेटेच्या हत्ये प्रकरणामध्ये, लैंगिक अत्याचारामध्ये जेल प्रशासनातले अधिकारी होते, त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी होते. या संदर्भामध्ये नुसत्या चौकशीच्या बाबतीत विषय समोर आला, पण या ठिकाणी सर्वच जेलमधल्या या सगळ्या गोष्टीची चौकशी राज्य सरकारने आणि गृह विभागाने लावण्याची गरज आहे. काल परवा धुळ्यासारख्या एका महानगरामध्ये टोळी युद्धाचं आपण प्रकरण पाहिलं. कायद्याचा धाक आता या राज्यात राहिला नाही हे स्पष्ट झालंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे महिला सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेबाबत गृह खात्याचे कागदावरच रामराज्य आहे असं स्पष्टपणानं ताशेरे माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी ओढले. मग त्याबाबत जर आता माननीय उच्च न्यायालय जर वाटत असेल की राज्य सरकारने दिलेली शपथपत्र आणि त्यावर जे काही राज्यात सुलभता चालली हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, हे रामराज्य फक्त कागदावरच आहे
असा समज जर माननीय न्यायालयाचा झाला असेल तर यातून समजावं की हे सरकार कशा पद्धतीनं चाललंय. पोलिसांच्या वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी चव्हाट्यावर आले. त्या संदर्भात सुद्धा विषय या ठिकाणी होणार आहे. गृहनिर्माणचा एक फार मोठा घोटाळा आपल्या सगळ्यांच्या समोर आला. म्हाडा SRA व गृहनिर्माण विभागात ज्या भ्रष्ट नियुक्त्यांचे व भ्रष्टाचाराचे आज या ठिकाणी अड्डे बनून आपल्याला दिसायला लागले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात एक वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती या ठिकाणी सरकारने केली. त्या वादग्रस्त अधिकाऱ्यामुळेच हा सर्व SRAचा घोटाळा समोर या ठिकाणी आलेला आहे. सुमारे 400 पेक्षा अधिक फायलीवर निर्णय घेऊन अनेक विकासकांना हजारो कोटी रुपयाचा